की आज महाबळे यांनी एक चांगला योग आणला की उद्घाटन जरी आपल्या पंचायतीचं असलं तरी गीते साहेबांना मी धन्यवाद देईन. त्यांचं बिझी शेड्यूल असताना देखील त्यांनी आज एवढा वेळ दिला. पोलिसांची एकच गाडी, कारण त्यांना भीती नाही. काय आपल्या मतदारांना भेटायला पोलीस आणि पोलिसांच्या गाडीचा खर्च या जीएसटीचा आहे हो माझ्या नजर काही सरकारचा खाजगी नाही. शासनाचा पैसा उद्या हेलिकॉप्टर यायचं. मी गीते मला आश्चर्य वाटायचं की मंत्री असताना गाडीने यायचे तेव्हा रस्ता पण खराब असायचा. मी माझ्या बायकोला बोलतो साहेबाचं काय आहे, वास्तविक केंद्रीय मंत्री असताना त्यांना सगळी सुविधा होती, पण त्यांनी कधीच झगमगाट केला नाही. खऱ्या अर्थाने 2024ला गीते साहेबांना आपल्याला भरघोस मतांनी विजय करायचा. पण गीते साहेबांकडे पैसे नाही ना आमच्याकडे पण पैसे नाही. पैसे दुसऱ्याचे घ्यायचे 50 खोके एकदम ओके सगळ्यांनी. कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे. आणि देशामध्ये बीजेपी जो पक्ष आहे ते इतर लोकांवरती आदर्श घोटाळ्याची चौकशी लावा, पण बीजेपी मध्ये गेल्यानंतर वॉशिंग मशीननी माणूस बाहेर होतो. आता प्रश्न पडला की जे 105 आमदार आहेत त्यांना हुतात्मा व्हायची वेळ आली. पण येतो माणूस बाहेरचा आला की तो खासदार होतो आणि तो पक्षासाठी काम करतो, त्यांना संधी मिळत नाही. पण मी निश्चित सांगतो की गेल्या निवडणुकीच्या वेळेला गीते साहेबांना मी सांगितलं होतं, गीते साहेब तुम्ही मला पाडायला प्रयत्न करू नका. तुम्ही पण पडलात ना मी पण पडलो, लोकांच्या भांगेवर तिसऱ्याचा लाभ झाला. कारण गीते साहेबांना निसटता पराभव काही 2-4 गोष्टी असतात. पण मी सांगतो राजकारणामध्ये जय पराजय होतच असतात. पराजय झाल्याशिवाय आपल्या पण आपल्या चुका लक्षात येत नाही. पण पराभव होऊन पण खचून न जाणारा नेता कसा असावा तर तो गीते साहेबांसारखा असावा. खऱ्या अर्थाने आज पण एवढ्या मतदारसंघामध्ये गाडीने फिरणारा, कुठला झगमगणार नाही, पोलिसांना त्रास नाही. माझ्या तर परमेश्वरची प्रार्थना आहे की पुन्हा एकदा गीते साहेबांना केंद्रीय मंत्री म्हणून संधी मिळून जाईल आणि रायगड जिल्ह्यातील नव्हे या मतदारसंघातील गरीब आणि कष्टकरी जनतेच्या सेवा करायची त्यांना संधी मिळेल. मी पुन्हा एकदा सांगतो की सगळ्या उपस्थित लोकांनी आज जर टीव्ही बघितला ह्याचा घोटाळा त्याचा घोटाळा बघून सगळ्यांना म्हणून विचारायला लागते घोटाळा काढायला करता तुला काय बातमी, त्याला पक्षाचा राजीनामा द्यायला लागला पदाचा. पण मी निश्चित सांगतो की भविष्यामध्ये सगळं बदलणार आहे. मी शेवटचाच मुद्दा सांगून माझं भाषण संपवणार आहे. पाकिस्तानला निवडणूक झाली, इम्रान खान जेलमध्ये होते, त्यांचं सरकार आलं होतं, पण लष्करामुळे त्यांना संधी मिळाली नाही. आज जे नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे मतदारांना समजलं पाहिजे की पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान फार मोठं देशासाठी आहे. गीते साहेब त्यावेळेला जीएसटी नव्हता, त्यावेळेला भिकारी देशाचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी धरणं बांधली, त्यांनी विद्यापीठं निर्माण केली आणि गेलेल्या माणसाच्या विरुद्ध टीका करणं मला वाटत नाही. आज मी सांगतो की आज जर बीजेपी हा चांगला पक्ष असता तर त्यांना इतर पक्ष फोडायची गरज नसते. पण मी गीते साहेबांना पुन्हा एकदा धन्यवाद देईन की अडचणीच्या वेळेला उद्धव साहेबांना पासून गीते साहेबांना काय उद्धव साहेबांवर व्हायची गरज नव्हती. ते केंद्रीय मंत्री झाले असते, त्यांना राज्यसभेचं तिकीट दिलं असतं. पण कार्यकर्ता कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गीते साहेब आहेत. अनिल भाऊ तडकरे यांचं पण योगदान फार मोठं आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमची मैत्री वेगळी आहे, ती बुद्धीची मैत्री आहे. कारण आमची नक्कल करणारे साहेब भरपूर आहेत, पण आमच्या दोघांच्या बुद्धीची नक्कल करणारे रायगड जिल्ह्यामध्ये तयार व्हायचे. खऱ्या अर्थाने अनिल भाऊ तडकरे यांचा दबदबा वेगळा होता. मी प्रत्यक्ष तो अनुभवलेला आहे. आज ते पण इथे आले आणि आज मला खरोखर आनंद वाटला की रायगड जिल्ह्यामध्ये व्यासपीठ बघून लोकांना प्रश्न पडला असेल तर पंडित शेठ आहे, पंडित शेठ तर इथे सगळ्यांवर आहेतच, पण अनिल भाऊ तडकरे आणि विशेष म्हणजे माझे मित्र हे रोहा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते बबलू सय्यद हे आवर्जून गीते साहेबांचं स्वागत करायला इथे आले. त्याबद्दल त्यांना पण धन्यवाद देतो.
धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.